नमस्कार. बायबलच्या एका अतिशय प्राचीन आणि तितक्याच प्रभावी वचनामध्ये एक अत्यंत गंभीर आज्ञा दडलेली आहे. ती आज्ञा म्हणजे स्वतःच्याच आतील काही विशिष्ट गोष्टींना मारून टाकण्याची आज्ञा. आजच्या या विश्लेषणात आपण याच धक्कादायक वाटणाऱ्या वचनाचा खरा अर्थ आणि आजच्या जगात त्याचे नेमके काय महत्त्व आहे हे अगदी मुळापासून उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हे आपल्याला थेट कलस्सायकर 3:5 या वचनाकडे घेऊन जाते. इथे प्रेषित पौल अतिशय स्पष्ट शब्दात लिहितो, म्हणून जे तुमचे अव्यय पृथ्वीवर आहेत त्यांना मारून टाका. आता हे ऐकायला जरा जास्तच कठोर वाटतं नाही का? मारून टाका? पण ह्याच एका वाक्यातून 3 खूप महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात. आपल्याला नक्की कशाला मारून टाकायचं आहे, ते कसं मारायचं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करणं इतकं गरजेचं का आहे? हे सर्व समजून घेण्यासाठी आपला आजचा प्रवास कसा असेल ते थोडक्यात पाहूया. आपण जुना आणि नवा करार यामधील दृष्टिकोनात कसा बदल झालाय ते पाहू. त्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टी नष्ट करायच्या आहेत आणि त्या नष्ट करण्याची आध्यात्मिक पद्धत कोणती हे समजून घेऊ. पुढे हे न केल्यास काय होऊ शकतं, आणि शेवटी बायबलमधील काही खऱ्याखुऱ्या उदाहरणांवरून हा सगळा विषय आपण स्पष्ट करू. तर आपला पहिला मुद्दा आहे जुना करार विरुद्ध नवा करार आणि मारून टाकणे या संकल्पनेत काळानुसार झालेला लक्षणीय बदल. सर्वात आधी हे समजून घेणं खूप रंजक आहे की बायबलच्या वेगवेगळ्या कालखंडांमध्ये या आज्ञेचा अर्थ कसा बदलत गेला. जुन्या करारात न्याय हा अतिशय कडक आणि थेट शारीरिक शिक्षेवर आधारित होता. म्हणजे खून करणे, शब्बात मोडणे किंवा अगदी आईवडिलांना शाप देणे यांसारख्या कृत्यांसाठी थेट देहांत शासन म्हणजेच मृत्यूदंड दिला जात असे. पण नव्या करारात प्रेषित पाऊलाच्या लिखाणात आपल्याला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल दिसतो. इथे ही आज्ञा शारीरिक राहिलेली नाहीये. आता ती आतला अहंकार आणि पापमय इच्छांचं प्रतिकात्मकरित्या दमन करण्याची एक आध्यात्मिक आज्ञा बनली आहे. आता साहजिकच प्रश्न पडतो की जुन्या करारात एवढे कडक नियम का होते? बरं, यामागे एक अतिशय भक्कम कारण होतं. मुख्य उद्देश होता संपूर्ण समुदायाचं रक्षण करणं. एखाद्या संसर्ग झालेल्या अवयवाला शरीराचा बचाव करण्यासाठी जसं कापून वेगळं केलं जातं ना, अगदी तसंच समाजात भ्रष्टाचाराची कीड पसरू नये आणि तिने संपूर्ण समुदायाचा नाश करू नये म्हणून हा समूळ नाश करणं तेव्हा आवश्यक मानलं गेलं होतं. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे. कोणत्या इच्छांना मारून टाकायची आहे? नक्की आपली लक्ष्य कोणती आहेत? आजच्या या आध्यात्मिक संदर्भात या विश्लेषणात मानवाच्या आतल्या काही विशिष्ट प्रवृत्तींवर बोट ठेवलं आहे. या गोष्टी म्हणजे आपला अहंकार आणि गर्व, माझेपणाची वृत्ती, सांसारिक महत्वाकांक्षा, अशुद्ध इच्छा आणि लोभ. तुम्हाला माहिती आहे का, या लोभाला तर मूर्तीपूजे इतकेच भयंकर आणि पापमय मानले गेले आहे. थोडक्यात सांगायचं तर इथलं संपूर्ण युद्ध हे बाहेरच्या जगाशी नसून माणसाच्या आतल्या भावनांशी आणि त्याच्या स्वतःशीच आहे. या सगळ्यांमध्ये एक अतिशय रंजक पण तितकीच धोकादायक प्रवृत्ती म्हणजे ही माझेपणाची वृत्ती. ही वृत्ती म्हणजे आध्यात्मिक प्रवासातली एक खूप मोठी भिंतच आहे. सतत माझं माझं करणं, प्रत्येक गोष्टीवर मालकी हक्क सांगणं, नेहमी इतरांकडून आदराची अपेक्षा ठेवणं आणि स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला किंवा स्वतःच्या इच्छांना जगातील इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा सर्वोच्च स्थानी ठेवणं. मानवाच्या आतली ही एक अत्यंत प्रबळ आणि खरं सांगायचं तर खूप विध्वंसक प्रवृत्ती आहे. चला तर मग पुढे जाऊया. आपला तिसरा मुद्दा आहे हे मारून टाकण्याची नेमकी आध्यात्मिक पद्धत कोणती, ज्याला आपण विस्थापनाचं तत्त्व म्हणू शकतो. आता हे सगळं ऐकायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात या विध्वंसक इच्छांना मुळापासून नष्ट कसं करायचं? यासाठी या विश्लेषणात एक अत्यंत प्रभावी पद्धत सुचवली आहे, विस्थापनाचं तत्त्व. सोप्या भाषेत सांगायचं तर चुकीच्या इच्छांना अक्षरशः उपाशी ठेवणं. हे कसं होतं? तर सर्वात आधी देवाला जीवनात अगदी सर्वोच्च म्हणजे पहिलं स्थान द्यायचं आणि आपोआपच ज्या संसारिक इच्छा आहेत त्यांना दुय्यम स्थानावर ढकलायचं. जेव्हा आपण आपल्या अहंकाराला आणि चुकीच्या महत्वाकांक्षांना खतपाणी घालणं थांबवतो, तेव्हा त्या दुर्लक्षित झालेल्या इच्छा आपोआप सुकून जातात, उपाशी मरतात आणि शेवटी नष्ट होतात. या संकल्पनेचं एक अतिशय उत्कृष्ट आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रेषित पाऊल. फिलिपाईकरांच्या पत्रात तो अत्यंत स्पष्टपणे सांगतो की ख्रिस्ताला ओळखण्याच्या महानतेसमोर त्याने स्वतःच्या सर्व सांसारिक सिद्धी आणि प्रतिष्ठा निव्वळ कचरा किंवा घाण मानल्या. सांसारिक गोष्टींना जाणीवपूर्वक दुय्यम स्थान देण्याचं यापेक्षा मोठं आणि सर्वोच्च उदाहरण दुसरं कोणतं असू शकेल?
यानंतर आपण चौथ्या भागाकडे वळूया. ही आज्ञा पाळली नाही तर त्याचे परिणाम काय होतील, याचे धोके किती मोठे आहेत. हे बघा, हा इशारा इतका कठोर असण्यामागे एक कारण आहे. जर या इच्छा अनियंत्रित राहिल्या तर त्याचे परिणाम अत्यंत भयंकर असू शकतात. या इच्छांमुळे शेवटी आपल्या आध्यात्मिक जीवनाचा नाश होतो आणि आध्यात्मिक मृत्यू ओढवतो. एवढंच नाही तर देवाच्या राज्यातील वारसा मिळवण्यासही आपण अपात्र ठरू शकतो. आतील पापाचं वर्णन हे एका पसरणाऱ्या भयंकर आजारासारखं केलं आहे. जर तो वेळेवर मुळासकट उपटून फेकला नाही तर तो संपूर्ण अस्तित्वाचा विनाश करू शकतो. हे नक्कीच गांभीर्याने घेण्यासारखं आहे. आता आपण शेवटच्या आणि 5व्या भागाकडे येऊया. बायबलमधील काही प्रमुख उदाहरणे ज्यातून आपल्याला या तत्वाचे यश आणि अपयश दोन्ही पाहायला मिळतात. इतिहासात खरोखर असं घडलंय का? हो, नक्कीच. जुन्या करारातील 3 अतिशय शक्तिशाली आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या कथा आपल्याला खूप काही शिकवतात. राजा शल्मोनाचे उदाहरण घ्या. त्याने आपल्या सर्व सांसारिक इच्छा पूर्ण केल्या आणि परिणाम काय झाला? त्याने आपलं उच्च आध्यात्मिक स्थान गमावलं. त्यानंतर राजा दावीद, जो देवाच्या आज्ञेपेक्षा वासनेच्या आहारी गेला आणि त्याने देवाची कृपा आणि स्वतःची शांती गमावली. आणि शमशोन, ज्याने सांसारिक नात्यापायी आपल्या सामर्थ्याचं सर्वात मोठं रहस्य उघड केलं आणि एका क्षणात तो एक सामान्य, कमकुवत माणूस बनला. या 3ही मोठ्या सावधगिरीच्या कथा आहेत. या 3ही उदाहरणांमधील एक समान धागा कोणता असेल? तो म्हणजे त्यांनी स्वतःच्या इच्छांना सर्वोच्च प्राधान्य दिलं. पण या उलट जेव्हा आपण येशू आणि पौल यांसारखे सकारात्मक उदाहरणे पाहतो तेव्हा पूर्णपणे वेगळे आणि प्रेरणादायी चित्र दिसते. त्यांनी स्वतःला रिक्त केले, स्वतःच्या इच्छा मारून संपूर्णपणे देवाच्या इच्छेला सर्वोच्च मानले आणि त्यातूनच त्यांना खऱ्या, अंतिम आध्यात्मिक जीवनाची प्राप्ती झाली. येशू ख्रिस्ताचं जीवन हे या सर्वोच्च समर्पणाचं सर्वात मोठं प्रमाण आहे. योहान 5:30 मधील वचनात तो अतिशय स्पष्टपणे म्हणतो, मी स्वतःहून काहीही करू शकत नाही, मी स्वतःची इच्छा नाही, तर ज्याने मला पाठवले त्या पित्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या अहंकाराला बाजूला ठेवून सर्वोच्च समर्पण कसे असावे याचा हा एक परिपूर्ण आणि जिवंत आदर्श आहे. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत ज्वलंत आणि विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. सध्या आपण आपल्या जीवनात सर्वोच्च म्हणजे पहिले स्थान कोणाला दिले आहे आणि परिणामी कोण उपाशी राहत आहे? आपल्या सांसारिक इच्छा उपाशी आहेत की आपलं आध्यात्मिक जीवन? यावर नक्की विचार करा. हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला आपल्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. हे विश्लेषण ऐकल्याबद्दल धन्यवाद. अशाच रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयांसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत विचार करत रहा.